नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. आता आपण सध्या थंडीमध्ये होणाऱ्या डोकेदुखीबद्दल बोलत होतो. जसं मी मागच्या वेळेस म्हटलं की फक्त उन्हाळ्यात नाही तर काही जणांना थंडीमध्ये पण मायग्रेन ट्रिगर होतो. सीझनल प्रत्येकात व्हेरिएशन असतात. कोणाला पावसाळ्यात बॅरोमेट्रिक प्रेशर हाय असल्यामुळे ह्युमिड वातावरणाने हेडेक वाढतो, उन्हाळ्यात अति गरमीने होतो. तसंच काही जणांना कोल्ड स्टिम्युलसने, गार वाऱ्याने, थंडी असल्यामुळे डोकेदुखी होते. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय सोल्युशन्स आहे? तर बाहेर जाताना थोडंसं कॅप वगैरे घातल्याने डायरेक्ट गार वाऱ्याशी कॉन्टॅक्ट कमी होतो. स्वतःला वॉर्म ठेवण्यासाठी प्रॉपर वुलन वेअर, स्वेटर्स, कार्डिगन्स, जॅकेट्सचा वापर केला पाहिजे. वॉर्म ड्रिंक्स घेतले पाहिजे, जसं की चहा. मी म्हणत नाही की अगदी म्हणजे आपण रेग्युलर आपला दुधाचा चहा, पण ग्रीन टी इज व्हेरी हेल्पफुल. काढा आपण जो वेगवेगळ्या गरम मसाले टाकून घेतो, तो एक खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्याला बॉडीला वॉर्म ठेवण्यासाठी. थंडीत येणारी फळं आणि थंडीत येणाऱ्या भाज्या ह्या आपण कंझ्युम केल्या पाहिजे, विच ऑल्सो हेल्प्स युअर बॉडी टू फाईट द कोल्ड वेदर आउटसाइड. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे होणारा जो डोकेदुखीचा त्रास मी म्हटलं होतं, त्यासाठी रेग्युलर वीकली व्हिटॅमिन डी डोसेज विथ हेल्प ऑफ युअर डॉक्टर और अंडर हिज गायडन्स अँड प्रिस्क्रिप्शन शुड बी टेकन. थँक्यू.